नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर हिवाळ्यामध्ये गाजर भाज्या सगळंच खूप छान छान भेटायला लागते मार्केटमध्ये। तर मी या ठिकाणी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। तर गाजरचा मी हलवा बनवणार आहे, ते पण आपला एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे। तर त्यासाठी 1 किलो गाजर घेतलेले आहेत, तूप घेतलेले, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 किलो गाजरसाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तुम्ही नाही घेतले तरी पण चालते। तर आपण साहित्य पाहिलेलं आहे, रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला अगोदर आपण हे गाजर असे साफ करून याला खिसून घेऊ, असं जाडसर खिसणीने। तर ह्या गाजरच्या हलव्याला थोडासा वेळ लागतो, पण हे खूप छान म्हणजे चवीला खूप छान होतो हा हलवा। तर त्यासाठी तुम्ही ह्याच पद्धतीने हलवा करत जा। तर आपले गाजर हे साफ होते तोपर्यंत ह्या साईडला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर ह्या साईडला दूध पण गरम होते, म्हणजे थोडंसं आटून घ्यायचं आहे दूध, ते तोपर्यंत इकडे गाजर खिसून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी असं गाजरचं हे पाठीमागचं बूड काढून असे गाजर साफ करून घेतलेले आहेत। कधी पण गाजरचा हलवा करताना खूप जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण गाजर घ्यायचे नाही, म्हणजे गाजरचा हलवा खूप छान म्हणजे चवीला खूप छान होतो। तर अशा प्रकारचे गाजर घेताना शक्यतो निवडा तुम्ही बाजारातून। तर ह्या पद्धतीने मी असं गाजरचं हे साफ करून घेतलेलं आहे। आता हे खिसून घेणार आहे। तर या ठिकाणी मी अशी जाडसर खिसणी घेतलेली आहे। तुमच्याकडे तुम्ही ज्या खिसणीने खिसता तुम्ही खिसू शकता। तर मला थोडंसं असा जाडसरच खिस पाहिजे, त्यासाठी मी ह्या खिसणीने खिसून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी पूर्ण 1 किलो गाजर असे खिसून घेतलेले आहेत। खूप छान असा म्हणजे जाडसर असा खिस आलेला आहे। तर खूप छान म्हणजे असा दाणेदार याचा हलवा होतो। नक्की तुम्ही या पद्धतीने करा, कारण जर खूप बारीक जर खिस केला तर आपण ते दुधामध्ये शिजून असा पूर्ण गाळ शिजला जातो खिस, त्यासाठी थोडंसं असा जाडसरच खिसून घ्यायचा। तर हे खिसेपर्यंत मी ह्या साईडला दूध पण छान मस्त आटलेलं आहे। तर दूध मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि ह्या साईडला आता कढाई ठेवलेली आहे। आता कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे अगोदर सुरुवातीला। तूप छान अगोदर पातळ करून घ्यायचं असं। आता यामध्ये मी हे खिसून घेतले गाजर यामध्ये टाकणार आहे। अगोदर पूर्ण तुपावर छान असा गाजर हे परतून घ्यायचा। म्हणजे गाजरच्या आपल्या हलव्याला कलर पण छान येतो आणि चव पण खूप छान लागते। तुमच्याकडे जर बीट असेल तर ह्या बीट पण टाका तुम्ही अर्ध खिसून, म्हणजे गाजराच्या याला कलर पण खूप छान येतो बीटमुळे। तर या ठिकाणी मी गाजर छान परतून घेतलेलं आहे तुपावर। आता यामध्ये आपण हे जे उकळून घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण बघू शकता किती कमी झालेलं आहे। तर आता हे दूध मी यामध्ये टाकणार आहे। आता राहिलेलं गाजर आपल्याला हे आता ह्या दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण हलव्यातलं दूध आता हे पूर्ण आटलेलं आहे। आता ते या ठिकाणी मी आता साखर टाकणार आहे। तर साखर मी 1 वाटी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर 1 वाटी म्हणजे हे 250 ग्रॅम साखर आहे। आता परत साखरेमध्ये एकदा छान मिक्स करून परत शिजवून घेणार आहे। आता पूर्णतः साखरेला असं पाणी सुटलं जातं। तर हलवा आता शिजलेला आहे पूर्ण। अगोदर तुपावर मी दुधामध्ये 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे, परत साखरेच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं। तर असे 20 मिनिट लागलेले आहेत मला हलवा बनवण्यासाठी। खूप छान असा हलवा झालेला आहे, बिलकुल चिकटपणा नाही हलव्याला।
कारण साखर ही नंतर टाकायची. साखर जर अगोदर टाकली तर हलवा चिकट होतो, त्याच्यामुळे साखर नंतर वापरायची. अतिशय सुंदर छान असा हलवा झालेला आहे आणि हलव्याला खूप रवाळपणा पण आलेला आहे. जे दूध वापरलेलं आहे त्या दुधामुळे रवाळपणा येतो. यामध्ये तुम्ही खवा पण वापरू शकता. तर अशा पद्धतीनं असा गावरान पद्धतीचा आपला हलवा तयार झालेला आहे. वेळ जास्त लागतो पण चवीला खूप छान होतो हा हलवा. तर यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता. यामध्ये वेलची पण यामध्येच मी कुटून घेतलेली आहे. आता ड्रायफ्रूट मिक्स झाले की यामध्ये आता परत 1 चमचा मी तूप टाकणार आहे. तुम्ही तुपाचा तडका पण देऊ शकता. पदार्थ एकच असतो पण करण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात, त्यामुळेच पदार्थाची चव सगळ्यांची वेगळी वेगळी लागते. तर खूप छान असा हा हलवा लागतो. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.